हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दोघे अद्यापही फरार। पोलिसांनी आधी नीट काम केलं नाही, आताही करत नाहीत। पोलीस आरोपींना अटकपूर्व जामिनाची वाट पाहत आहेत का? बदलापूर अत्याचार प्रकरणावरून हायकोर्टाचे परखड सवाल। महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंय। मुंबईत अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। 3 कोटींहून अधिक सरकारचे लाभार्थी, त्यांची मतं मिळाली तर आपलं सरकार पुन्हा येईल, पण अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, फडणवीसांचा भाजपच्या बैठकीत कानमंत्र। राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका स्पष्ट केली। खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य। आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास तुम्हाला विजयाचा टिळा लागू देणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले, गोळ्या घातल्या तरी लढाई थांबवणार नाही, लक्ष्मण हाके आक्रमक, हाकेंची सुरक्षा वाढवली। यंदा शिंदे गटाचा दसरा मेळावा विकसित होणार, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला अधिक महत्त्व। ठाकरे गटाकडून आधीच दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून पालिकेकडे अर्ज। बंदूक कपाटात ठेवताना गोविंदांकडून मिसफायर, पायातील गोळी काढल्याची गोविंदांची माहिती, गोविंदांची बंदूक पोलिसांकडून जप्त, मुख्यमंत्री शिंदेंकडून फोन करत गोविंदांची विचारपूस। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर न्याय रुग्णालयाच्या डीनची बदली, विद्यार्थिनीकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विरोधात विनयभंगाची तक्रार, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरच्याही बदलीची मागणी।